नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक दिवसांपासून ग्रामगीता अध्ययनाची एक सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपल्या या सिरीजचा 35वा दिवस आलेला आहे. आणि आपण या 35व्या दिवशी बघणार आहोत ग्रामगीतेतील 35वा अध्याय प्रयत्न प्रभाव. हा अध्याय ग्रामगीतेतील देवत्व साधन पंचकामध्ये येतो. या अध्यायाचे आदर्श म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अध्यायाच्या अगदी सुरुवातीला श्री संत सूरदासजी महाराज यांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्यासोबतच एकूण या अध्यायामध्ये एकूण 120 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, हा अध्याय नीटपणे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथातील एका मला वाटतं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर आहे अध्याय 35वा प्रयत्न प्रभाव, प्रयत्न विरुद्ध नशीब. हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक चिरंतन संघर्ष आहे आणि या अध्यायात महाराज नेमकं याच गुंतागुंतीच्या नात्यावर प्रकाश टाकतात. अगदी. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे हा अध्याय एका प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आहे. हो, एका संवादाच्या रूपात. एक सामान्य श्रोता महाराजांना काही थेट आणि खरं तर थोडे बोचरे प्रश्न विचारतो. त्यामुळे हा विषय काही केवळ तात्विक चर्चेपुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या रोजच्या जगण्याला भिडतो. प्रयत्न आणि दैव यांच्यातला तो जो संघर्ष आहे ना, तो या संवादामुळे अगदी स्पष्टपणे समोर येतो. बरोबर. चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया. अध्यायाची सुरुवातच एका मोठ्या विधानाने होते की आपलं संपूर्ण जीवन ते आपल्या इच्छा आणि प्रयत्नांनीच घडलेले आहे. सुख, दुःख, हानी, लाभ इतकंच नाही तर जन्ममरण सुद्धा. हो, जन्ममरण सुद्धा आपल्याच कर्मांचा परिणाम आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या चांगल्या वाईट परिस्थितीला आपणच जबाबदार असतो. बरोबर. हा अगदी पायाभूत विचार आहे. आणि महाराज म्हणतात, जे झाले ते होऊन गेले, आता पुढे पाहिजे सुधारले. हा दृष्टिकोन भूतकाळाला चिकटून बसण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला सांगतो. भूतकाळात जे काही घडलं ते सुद्धा आपल्याच पूर्वीच्या प्रयत्नांचं फळ होतं आणि भविष्य घडवण्याची ताकद आजच्या प्रयत्नांमध्ये आहे. हा याचा गाभा आहे. ठीक आहे. म्हणजे मूळ सिद्धांत स्पष्ट आहे की आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत. पण हे ऐकल्यावर माझ्या मनात जो पहिला प्रश्न येतो तोच त्या श्रोत्याने महाराजांना विचारलाय आणि हा खूप स्वाभाविक प्रश्न आहे. बरोबर. जर सगळं काही प्रयत्नांवर अवलंबून आहे तर मग अचानक होणाऱ्या मृत्यूंचा काय? अगदी. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती विहिरीत पडून मरते, कुणाला जंगलात वाघ खातो, रस्त्यात अपघात होतो किंवा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू येतो. या लोकांनी मरणाचा प्रयत्न केला होता का किंवा त्यांची तशी इच्छा होती का, हे कसं स्पष्ट करायचं? आणि इथे महाराज एक जबरदस्त मानसिक मॉडेल देतात. ते म्हणतात की ज्याला आपण अपघात किंवा दैव म्हणतो ते खरं तर आपल्याच पूर्वीच्या चुकांचं किंवा निष्काळजीपणाचं एक उशिरा आलेलं बिल आहे. उशिरा आलेलं बिल. हे खूपच मनारी आहे. म्हणजे नेमकं कसं? तर महाराज त्यासाठी काही शब्द वापरतात. अविवेक म्हणजे अविचारी वागणं, क्रूरता, गर्व किंवा बेसावधपणा. अच्छा. उदाहरणार्थ सुरक्षित मार्गाची निवड न करणं, आरोग्याची काळजी न घेणं, व्यसनांच्या आहारी जाणं किंवा मला काही होणार नाही या गर्वात राहून धोक्याच्या ठिकाणी जाणं. हे सुद्धा एक प्रकारचे नकारात्मक प्रयत्न आहेत आणि त्याची किंमत आपल्याला नंतर अपघाताच्या किंवा आजारपणाच्या रूपात चुकवावी लागते. म्हणजे वाघ किंवा अपघात हे फक्त निमित्त मात्र ठरतात. अगदी. मूळ कारण त्या व्यक्तीचं पूर्वीचं वर्तन असतं. ग्रंथात एक सुंदर ओळ आहे, मला आठवतीये. धनसंग्रही न करिता तरी चोर कासायासी मारिता, पाहुनीय वाट चालता तरी ठोकर कैसी लागती. बरोबर. म्हणजे जर धन सांभाळून ठेवलं नाही तर चोराला दोष का द्यायचा, आणि वाट बघून चाललो तर ठेच कशी लागेल. अगदी बरोबर. आणि इथे मुद्दा पीडितेला दोष देण्याचा नाहीये, तर आपल्या निवडीपासून सुरू होणारी जी कारण परंपरा आहे ती अधोरेखित करण्याचा आहे. देह, स्थान आणि संगत जर आपण विचारपूर्वक निवडली, आहार विहाराचे नियम पाळले, तर अशी अनेक संकटं टाळता येतात. म्हणजे जो अपघात दिसतो तो अपघात नसून आपल्या चुकीच्या प्रयत्नांचा एक दृश्य परिणाम असतो. हो, हे सगळं पटतंय. पण तरीही आपल्या समाजात एक मोठी सवय आहे
काहीही वाईट घडलं की आपण लगेच दैव, देव किंवा ग्रह ताऱ्यांना जबाबदार धरतो. बरोबर. माझ्या नशिबातच हे लिहिलं होतं किंवा शनीची 7.5 सुरू आहे असं म्हणून आपण मोकळे होतो. याबद्दलही ग्रंथात काहीतरी म्हटलंय, बरोबर? हो. आणि या नशिबाला दोष देण्याच्या आपल्या सवयीवर ग्रंथात एक मस्त टोला लगावला आहे. महाराज म्हणतात की लोक ग्रहशांती करतात, पोथ्या वाचतात, पण मनात बसलेला चुकीचा आग्रह म्हणजे दुराग्रह तो सोडायला तयार नसतात. आळस, व्यसनं किंवा वाईट सवयी सोडत नाहीत आणि दोष मात्र ग्रहांना देतात. मग देव, दैव आणि ग्रह ताऱ्यांची भूमिका काय आहे? ते काहीच करत नाहीत का? इथेच ग्रंथाचा दृष्टिकोन खूप स्पष्ट होतो. देव, दैव, काळ आणि ग्रह हे करते नाहीत, ते केवळ सहाय्यकारी आहेत. दे आर फॅसिलिटेटर्स, नॉट द डूअर्स. अच्छा. एक सुंदर उदाहरण दिलंय. पेरलेल्या आंब्याच्या कोईला उगवण्यासाठी जमीन, पाणी आणि ऋतू मदत करतात, पण म्हणून आंब्याच्या झाडाला काही बोराची फळं येत नाहीत. वा, म्हणजे आपण जे कर्मरूपी बी पेरतो त्यालाच योग्य वेळी फळ देण्यासाठी ही बाह्य शक्ती मदत करते. हो, पण ती मूळ फळ बदलू शकत नाही. अगदी तसंच. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराज म्हणतात की कर्म करण्याची स्वतंत्रता ही माणसाच्या हातातली सगळ्यात मोठी सत्ता आहे. दिस इज आवर सुपर पॉवर. म्हणूनच आपल्या दैवाचा विधाता आपणच आहोत हा विचार या अध्यायात केंद्रस्थानी आहे. अगदी ग्रहगोलांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी जे उपाय किंवा संशोधन झालं ते सुद्धा मानवी प्रयत्नांचंच फळ आहे, दैवाचं नाही. ठीक आहे, हे सगळं पटतंय, पण तरी एक गोष्ट खटकते. काय? आपण आजूबाजूला बघतो की काही खूप चांगले, प्रामाणिक लोक आयुष्यभर संघर्ष करतात आणि काही धूर्त, पापी लोक मात्र मजा मारताना दिसतात. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? आणि गंमत म्हणजे ग्रंथातही नेमका हाच प्रश्न विचारला गेला आहे. हो, हा सगळ्यात कठीण प्रश्न आहे आणि याचं उत्तर महाराज संस्कार या संकल्पनेत देतात. आता इथे संस्कार म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर आपल्या विचार, सवयी आणि कृतींची आपल्या मनावर आणि जीवनावर उमटलेली एक खोल छाप. अ डीप कंडिशनिंग इफ यू विल. म्हणजे काय? जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. बघा, प्रत्येक व्यक्तीचे प्रयत्न आणि त्यातून निर्माण झालेले संस्कार वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांचे परिणामही वेगवेगळे दिसतात. कुणी लहानपणापासून गाण्याचा रियाज करतो तर त्याच्यावर गायनाचे संस्कार होतात. कुणी अभ्यासात जीव ओततो तर त्याच्यावर विद्वत्तेचे संस्कार होतात. त्यामुळे असं होऊ शकतं की एखाद्याकडे खूप संपत्ती येते पण त्याला ती वापरायची बुद्धी नसते. या उलट कुणी अत्यंत बुद्धिमान असतो पण त्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते. म्हणजे हे एखाद्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओसारखं झालं. तुम्ही 10 ठिकाणी गुंतवणूक केली, त्यातले काही शेअर उत्तम परतावा देतील, काही तोट्यात जातील. हो. तुमचा एकूण नफा तोटा हा त्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामावर अवलंबून असतो. एका गुंतवणुकीत तोटा झाला म्हणून सगळाच पोर्टफोलिओ वाईट म्हणता येत नाही. अप्रतिम उदाहरण. यालाच ग्रंथात कर्मांची मिश्र फळे असं म्हटलं आहे. अच्छा. एखाद्या पुण्यवान माणसाला आज कष्ट भोगावे लागत असतील तर त्यामागे त्याच्या एका संस्काराचं पुण्य असलं तरी दुसऱ्या एखाद्या कर्माचं दुःखरूपी फळ असू शकतं. सकाळच्या कर्माचं फळ वेगळं आणि संध्याकाळच्या कर्माचं फळ वेगळं. तसंच हे आहे. प्रत्येक कर्म, मग ते चांगलं असो वा वाईट, आपलं फळ दिल्याशिवाय राहत नाही. हो, ग्रंथात संत तुकाराम आणि संत एकनाथ यांचं उदाहरण दिलं आहे. बरोबर. दोघेही सारख्याच योग्यतेचे संत होते, पण एकाला समाजाने प्रचंड त्रास दिला आणि दुसरा धनवंत होता. हे आज भिन्न संस्कारांमुळे असं म्हटलं आहे. बरोबर. जेव्हा आपल्याला वाटतं की मी इतकं चांगलं करूनही माझ्या नशिबी वाईट का आलं, तेव्हा महाराजांचा दृष्टिकोन सांगतो की तुमच्या चांगल्या कर्माचं पुण्य तुमच्या खात्यात जमा झालं आहे आणि जे वाईट घडलं ते कोणत्या तरी दुसऱ्या पूर्वकर्माचं फळ आहे. हा कर्मांचा एक गुंतागुंतीचा हिशोब आहे जो आपल्याला सहज लक्षात येत नाही आणि म्हणूनच माणसात गोंधळ निर्माण होतो. मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? सगळं सोडून द्यायचं का? अजिबात नाही, अजिबात नाही. उलट ह्या सगळ्याचा निष्कर्ष हाच आहे की प्रारब्धावर हवाला देत बसण्याऐवजी सतत प्रयत्नशील राहण्यावर जोर दिला पाहिजे. यासाठी ग्रंथात वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होण्याचा किंवा वेश्यागामी बिल्वमंगलाचा संत सूरदास होण्याचा दाखला दिला आहे. हे दाखले सांगतात की तीव्र आणि योग्य प्रयत्नांनी प्रारब्ध सुद्धा बदलता येतं. म्हणजे प्रारब्ध म्हणजे काहीतरी दगडावरची रेष नाहीये. नक्कीच नाही. आणि हे फक्त पौराणिक दाखले नाहीत, हे विशेष आहे. हो. ग्रंथ आजच्या काळाशीही जोडला गेला आहे. त्यात विमान, दूरध्वनी, मंगळावर उड्डाण, हिमालय शिखर सर करणे आणि अणुबॉम्बसारख्या आधुनिक शोधांचा उल्लेख आहे.
महाराज विचारतात, हे सगळं प्रारब्धामुळे झालं की मानवी प्रयत्नांमुळे? अर्थात प्रयत्नांमुळे. प्रारब्धामुळे कोणी विमानात बसलं नाही. बरोबर. एक ओळ तर खूपच मार्मिक आहे. प्रयत्नवादी चेतना पावला, शोध करीत पुढे गेला दिगंतरी, आणि प्रारब्धवादी शिथिल झाला, बसला रडत पदरी. वा. म्हणजे प्रयत्न करणारा जग जिंकतो आणि नशिबाला दोष देणारा रडत बसतो. यासाठी झाडाचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे नाही का? हो, झाड सुकत असताना त्याचं आयुष्य संपलं किंवा नशीबच खोटं असं म्हणत बसण्यापेक्षा त्याला खत पाणी घालून जगवण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. प्रयत्नाने सुकून गेलेलं झाडही पुन्हा फुलू शकतं. हेच मानवी जीवनालाही लागू होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रारब्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्याच कर्मांच्या फिक्स डिपॉझिटची मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे. तुम्ही जशी रक्कम आणि जितक्या काळासाठी गुंतवली होती तसाच परतावा तुम्हाला आज मिळतोय. नवीन चांगला परतावा हवा असेल तर आज नवीन SIP सुरू करावी लागेल. वाव. कर्मांची SIP हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. पण यात एक इशाराही दिलाय. प्रयत्न सोडोनी प्रारब्ध धरिले तरी ते प्राणी दोघांतूनही गेले. हो, म्हणजे जे फक्त नशिबावर अवलंबून राहतात त्यांचे प्रयत्नही पूर्ण होत नाहीत आणि नशीब तर काही मदत करत नाही, ते दोन्ही गमावतात. अगदी बरोबर. आणि हा अध्याय केवळ वैयक्तिक प्रयत्नांबद्दल बोलत नाही हे लक्षात घ्यायला हवा. अच्छा. प्रयत्नांना सामाजिक आणि वैश्विक स्तरावर नेतो. महाराज म्हणतात, प्रयत्नाने गाव आदर्श होतो, स्वदेश सुखी होतो आणि विश्वशांतीचे प्रयत्न सफल होतात. म्हणजे आपले प्रयत्न फक्त स्वतःपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा प्रभाव समाजावर आणि जगावरही पडतो. नक्कीच. आणि या सगळ्याच्या शेवटी इतके प्रयत्न करून माणसाच्या मनात अहंकार येऊ शकतो. हे सगळं मी केलं असं वाटू शकतं. त्यावरही काही उपाय सांगितलाय का? हो, आणि तो खूप सुंदर आहे. महाराज म्हणतात, अंगा येईल अहंकार म्हणून देव मध्यस्थी घालावा. अच्छा. म्हणजे कर्तृत्व आपलं, पण त्याचं श्रेय ईश्वराला देऊन निरहंकारी राहावं. कर्तेपणाचा अभिमान बाळगू नये, तर देवाची कृपा मानून पुढे जात राहावं. हा समतोल खूप महत्वाचा आहे. एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि दुसऱ्या बाजूला त्याचं श्रेय स्वतःकडे न घेता नम्र राहायचं. तर द्रांगितीच्या या अध्यायातून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की प्रारब्ध किंवा नशीब हे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच पूर्वीच्या प्रयत्नांचं आज दिसणारं फळ आहे. वृक्षावांचुनी झाले फळमुळं कोण म्हणे. झाडाशिवाय फळ जसं अशक्य आहे तसंच प्रयत्नांशिवाय प्रारब्ध असू शकत नाही. अगदी. त्यामुळे आमचं नशीबच चांगलं नाही म्हणून कपाळावर हात मारून बसण्याऐवजी ग्रंथात सांगितलेला निर्धार महत्वाचा आहे. नाही त्यांची आता कमावू, आहे ते अधिक वाढवू. बरोबर. जे आपल्याकडे नाहीये ते प्रयत्नांनी मिळवू आणि जे आहे त्याला आणखी मोठं करू. हाच या अध्यायाचा खरा संदेश आहे. हो. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. ग्रंथात म्हटलं आहे की मानव सृष्टीहुनी थोर, तो ईश्वराचा अंश अवतार आहे आणि त्याचे अचूक प्रयत्न हे प्रतिसृष्टी निर्माण करू शकणारं दैवी हत्यार आहेत. मग आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, मग ते करिअरमधलं अपयश असो, एखादं नातं असो किंवा अगदी आपली एखादी वाईट सवय असो, ज्यासाठी आपण आजवर नशिबाला दोष देत आलो आहोत. आणि जर तिथे आपण आपले संपूर्ण प्रयत्न एकवटले, आपली कर्मांची SIP सुरू केली तर कोणती प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकेल. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा. आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.